लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। आता बातमी येत आहे ती धक्कादायक। सांगली जिल्ह्यातील एका तहसीलदारांना 48 तासांच्या आत जीवे मारण्याची धमकी। महसूल विभागात उडाली खळबळ। मेल करून धमकी देणाऱ्यावरती गुन्हा दाखल। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संक येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना 48 तासांच्या आत जीवे मारण्याची धमकी उमदी तालुका जत येथील सुमित नाटीकर या युवकाने सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मेलवरती मेल करून दिले। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाले। याबाबतची अधिकची माहिती अशी, उमदी येथील सुमित नाटीकर यांचा त्यांच्या भावकीतील लोकांशी शेतातील रस्त्यावरून वाद होता। त्यामुळे तो वाद संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी जागेची पाहणी करत सर्वांचे जबाब घेऊन एकाच सर्वे नंबरमध्ये सर्वांची शेती असल्याने सुमित नाटीकर यांच्या शेतातून सर्वांना रस्ता देण्याचा आदेश 4 महिन्यांपूर्वी काढला होता। याचाच राग मनात धरून जिल्हा अधिकारी यांच्या मेलवरती 48 तासांच्या आत संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा खून करतो असा मेल करून धमकी दिले। त्यामुळे महसूल विभागात खळबळ माजले। वरिष्ठांच्या आदेशानुसार संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी उमदी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।